नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरूण कथेचा पुढील भाग म्हणजेच पांघरूण भाग 24. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक आहातच याची खात्री तर आहे, कारण तुम्ही कथेला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. चला तर मग आपण वेळ न दवडता कथेला सुरुवात करूया. सूर्य अजूनही उगवला नव्हता, परंतु गौरीला जाग आली होती. तिने भिंतीवर नजर टाकली. सकाळचे 5 वाजले होते. ती उठली अन कानोसं घेऊ लागली. बहुतेक कोणीही अजून उठलं नव्हतं, कारण पहाटेच्या त्या शांत वातावरणात अगदी कोणाचाच आवाज येत नव्हता. फक्त पानांची सळसळ, मंद झुळझुळ वाहणारा वारा, घराच्या शेजारी असणारा ओढ्याचा खळखळाट, गायींच्या गळ्यातील घंटा अन पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येत होता. घरात सगळी सामसूम होती, परंतु बाहेरचं वातावरण नादमय होतं. गौरीने आपलं सगळं आवरून घेतलं. भांगात कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, कपालावर नाजूक टिकळी अन हातात हिरवा चुडा. ह्यात ती सकाळच्या सतेज वातावरणात सुंदर दिसत होती. बाहेर कसला तरी आवाज आला अन गौरीला कळलं कोणीतरी नक्की जागं झालं आहे. तिने अगदी हळूच दरवाजा उघडला अन ती बाहेर हॉलमध्ये आली. हॉलमध्ये सकू सकाळचा केर काढत होती. ताई, शुभ सकाळ. काय काय काम करायचं आहे ते मला सांगा, मी तुम्हाला मदत करते. गौरी हसतच म्हणाली, वहिनी, तुम्ही इतक्या सकाळी सकाळी उठायला तुम्हाला काम सांगितलं तर मला पाप लागेल. अन आबांनी पाहिलं ना तुम्ही काम करताय तर माझी काही खैर नाही. त्यामुळे नकोच हां. पण तुम्ही एक करू शकता. आईसाहेब अजून उठायला बराच वेळ आहे. आता ह्या घरातल्या गृहलक्ष्मी तुम्ही आहात ना. मग सकाळी सकाळी तुळशी वृंदावनमध्ये तुळशी मातेला पाणी अर्पण करा, तिला नमस्कार करा अन तुमच्या आयुष्यातील सुखक्षणांसाठी तिचा आशीर्वादही घ्या. सकू पुन्हा हसत म्हणाली, ताई, पण साहित्य कुठे आहे? मले माहीत नाही ना. गौरीने प्रश्नार्थी चेहऱ्याने विचारले. वहिनी, तुम्ही मला ताई नका म्हणत जाऊ. मी तुमच्यापेक्षा नात्याने लहान आहे. त्यात मी ह्या घराची सदस्य नाही आहे, एका नोकराची मुलगी आहे. त्यामुळे तुमची आणि आमची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. मला सगळे माझ्या नावानेच हाक मारतात अन माझे नाव सकू आहे. तुम्हीही तेच म्हणा. राहिला प्रश्न सामानाचा तर मी ते देतेच की तुम्हाला. सकू परत हसतच म्हणाली, ताई, कदाचित नात्याने मी मोठी असे नाही, पण वयाने मी तुमच्याहून खूप लहान आहे. त्यामुळे मी तुम्हाला ताईच म्हणणार. मला ही भाऊ बहीण कोणीच नव्हतं. तुमच्या रूपात मला मोठी बहीण मिळेल. मग तुम्ही मायाकडून हा हक्क छिनून घेत आहात का? मायापासून मोठ्या बहिणीचं सुख हिरावून घेऊ नका. मला बहिणीच्या नात्याने कायम स्वतःजवळ जोडून ठेवा. गौरी ओठ रुंदावत म्हणाली. अन तिचं बोलणं ऐकून सकू मात्र खूप भावूक झाली, कारण अजूनपर्यंत इतका जीव आईसाहेबांनी कधीच लावला नव्हता. खूप खूप थँक्यू वहिनी. मला या घराने सगळी सुखं दिली, मात्र नाती मिळाली नाही. शिवांशी ताई होती तोपर्यंत एक बहीण सोबत होती अन आबांच्या रूपात बाबांचे प्रेम मिळाले. शिव म्हणून भाऊ मिळाला, परंतु तो कायम सीमेवर असायचा, घरात नाही. आईसाहेब प्रेम दाखवतात, परंतु ते वरवरचं असतं, कारण घरातून एखाद्या वेळेला काही गेलं तर पहिली तपासणी अन झाडझडती माझी होते. आज मला छोटी बहीण मिळाली, मी खूपच खुश आहे. सकू बोलत होती आणि बोलता बोलता तिने गौरीला गच्च मिठी मारली. ताई, शिवांशी कोण आहेत? वहिनी, शिवदादांची मोठी ताई, परंतु तिने इतर धर्माचा मुलगा नवरा म्हणून केला अन आईसाहेबांनी तिला या घराचे दरवाजे कायमचे बंद केले. अगदी कायमचेच बंद केले.
येते दर 2-3 वर्षांनी फक्त आबांना भेटायला. कधीकधी शिवदादा असला तर त्यालाही भेटते. आईसाहेब खूप कडक आहेत. सकू बोलत होती. बोलताना डोळ्यात अश्रू आले होते. हो का? तरीही मी माझ्या परीने आईसाहेबांच्या मनापर्यंत जागा करण्याचा प्रयत्न करत राहीन, गौरी म्हणाली. सकूने पटकन गौरीला पूजेचं साहित्य अन कलश आणून दिला. गौरीने बाहेर तुळशी वृंदावनाजवळ जाऊन पूजा केली. भक्तिभावाने तुळशी मातेला जल अर्पण केलं अन ती डोळे बंद करून तुळशीपुढे हात जोडून उभी होती. तिला कळायच्या आधीच तिच्या कमरेत कोणीतरी लाथ मारली अन एक वेदनेची तीव्रता कळ डोक्यात भिनली. गौरी थपकन खाली पडली. ती दुखरी कंबर धरून उठण्याचा प्रयत्न करू लागली. उठून उभी राहिली अन तिची नजर समोर गेली. समोर आईसाहेब रौद्र रूप घेऊन उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. चेहऱ्यावर राग ओसांडून वाहत होता. त्याने आपल्या हाताने गौरीचे केस जोरात धरले अन तिला पुन्हा खाली पाडले. पुन्हा सगळ्या अंगभर वेदना जाणवू लागली. गौरी फितऱ्या नजरेने आईसाहेबांना पाहत होती, कारण इथे ती काहीच विरोध करत नव्हती. शेवटी सासूबाई होत्या ना. सगळा प्रकार पाहून सकू मात्र भीतीने गळीतगात्र झाली होती. आपण उगाचच गौरीला पूजा करायला सांगितले असंच तिला वाटू लागले. तरीही ती धावत वरच्या मजल्यावर गेली, कारण आता शिवला उठवणे खूप गरजेचं होतं. सगळी परिस्थिती आता शिवच हँडल करू शकत होता हे तिला माहिती होतं. सकूने खोलीचा दरवाजा जोरात वाजवला आणि पटकन शिवला जाग आली. बेडवर गौरी नव्हती. तो तसाच बाहेर आला. सकूताई, काय झालं? इतक्या सकाळी सकाळी तू मला उठवायला आली? गौरी कुठं आहे? ती रूममध्ये नाही आहे. शिव सकूच्या फितऱ्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला. दादाचा ते 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 वहिनी तुळशी वृंदावन पूजा करायला गेल्या अन तिथेच आईसाहेब आल्या अन त्यांनी वहिनींच्या लाथ मारली. वहिनी खाली पडल्या, सकू भित्र्या आवाजात सांगत होती. परंतु तिचं पुढचं बोलणं ऐकायला शिव तिथे नव्हताच. तो धावतच घराची जिने उतरत होता. चांडाळणी, कुलाटणी, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या तुळशी वृंदावनमध्ये जल अर्पण करण्याची? इथेही आपल्या अपवित्र पाऊल लावलंस आणि माझ्या तुळशीला अपवित्र केलंस. तुला कालच सांगितलं होतं ना, माझ्या देवघरापासून लांब राहायचं. ही तुळससुद्धा देवच आहे आणि आज तू तिलाही बाटवलंस. तिला हात लावून तिला पाणी अर्पण करून तिची पवित्रता भंग केलीस. खालच्या जातीतील आहेस ना, मग तुला कोणी हक्क दिला माझ्या घराच्या तुळशी वृंदावनात हात लावायचा? तुझी लायकी काय आहे ग ती विसरू नकोस. आता मला तुळशी वृंदावन पुढ्यात सडा घालावा लागेल. तुळशीला पवित्र करण्यासाठी पूजा करावी लागेल. अगदी संपूर्ण घरात गोमूत्र शिपडायला लागेल. काय काय करावं लागेल. कसल्या ग अवदसा पायाने आली? माझ्या घराच्या अंगणातील तुळशीला माराया निघालीस? तुझ्या मुले काही अपवित्र झालं ना तर फक्त बघ. आईसाहेब गौरीचे केस हातात पकडून द्वेषाने बोलत होत्या. आईसाहेब, काय करत आहात तुम्ही? शुद्धीत आहात ना? सोडा गौरीचे केस. अहो, तिला वेदना होत असतील. इतक्या कशा तुम्ही निष्ठुर झाला आहात? तुम्हाला माणसापेक्षा जात आणि धर्म अधिक आहे का? अहो, गौरीच्या स्पर्शाने नाही तर तुमच्या विचारांच्या प्रभावाने तुळस नक्कीच अपवित्र होईल. लक्षात ठेवा, गौरी तुमची सून आहे. मेजर शिव पाटलांची धर्मपत्नी आहे. त्यामुळे तिच्यावर हात उगारला म्हणून तिला मारहाण केल्या दाव्याखाली मी तुमच्यावर केस दाखल करू शकतो. तुम्हाला पोलीस स्टेशनची पायरी चढवू शकतो. मग तुम्हाला माहीतच आहे घरगुती हिंसाचाराच्या बाबतचे कायदे आणि कानून. त्यामुळे काय शिक्षा मिळते. गौरी आज नाही, ती आजपासून कायम तुळशी वृंदावनमध्ये जल अर्पण करीत राहील. मी बघतोच तिला कोण अडवतं ते. शिव रागाने लालबुंद झाला होता.
आता तर त्याला स्वतःची लाज वाटत होती, कारण आईसाहेब असं काहीतरी करतील असं त्याला स्वप्नातसुद्धा वाटत नव्हते. गौरीच्या नजरेला नजर द्यायला सुद्धा त्याला कसं तरी वाटत होतं. आईसाहेब असं काहीतरी करतील याची त्याला अपेक्षाच नव्हती. अंतर्मन हादरून गेलं होतं. शिवने गौरीचा हात धरला आणि तिला आईसाहेबांच्या तावडीतून सोडवून बाजूला घेतलं आणि गौरीला घेऊन तो ताडताड पावले टाकत आत वाड्यात गेला. गौरीच्या डोळ्यात अश्रू होते, कारण तिला आईसाहेब तिचा राग करतात, तिला स्वीकारायला तयार नाही आहेत ते माहीतच होतं. परंतु आईसाहेब तिच्या मनाच्या अंशातून तिरस्कार करत असतील हे तिला माहीत नव्हते. आईसाहेब तिच्याकडे एक माणूस म्हणून पाहत नव्हते, तर तिच्याकडे ती एका खालच्या जातीतील आहे ह्याच नजरेने पाहत होत्या आणि त्यांची प्रचिती तिला आलीच होती. शिवने गौरीच्या कमरेला मलम लावली आणि तिच्यापुढे हात जोडले. सॉरी, मनाच्या तळापासून खरंच सॉरी. खरंच मला कल्पनासुद्धा नव्हती गं, आईसाहेब इतक्या कठोर वागतील, तुझ्याशी अशा वागतील. खरंच सॉरी. शिव दिलगिरी व्यक्त करत होता. त्याच्या शब्दात हुंदका होता. मेजर साहेब, अशी किती वेळा माझ्याशी माफी मागणार आहात? हा प्रश्न आहे जातीवादाचा. त्यात बदल घडायला पाहिजे आणि तो बदल घडला पाहिजे, म्हणून तुमची पावले उचलायला हवीत. माणसाची ओळख ही त्याच्या गुणांवर आणि त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते, त्याच्या जातीवर तर बिलकुल नाही. माणसाने माणसाची माणूसपणाने वागलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अशा कितीतरी गौरी असतील, त्या जाती आणि धर्माच्या नावाखाली अत्याचार सहन करून भरडल्या जात असतील. हा जातीवाद नष्ट करून त्या सगळ्या गौरींना मोकळे करा. मला माणूस म्हणून जगण्याचे हक्क द्या, फक्त माणूस म्हणून जगण्याचे हक्क द्या. गौरी मनातून आपले परखड विचार व्यक्त करत होती. गौरीचे विचार ऐकून शिव आवासू. थँक्यू. सदर कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. तुम्हाला पांघरुण कथा आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही प्रेस करा, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच त्याची सूचना मिळेल.